तिथं ते वळू आहे म्हणजे भरण्यासाठी ठेवलेले त्यांनी खास. आणि ते आपण तिथूनच घेतलेले ते कालवडी दोन्ही. मी सहज तिकडे गेलो तर म्हणलं चौकशी तरी करावं. म्हटलं बाबा वळू कुठला आहे काय आहे कुठून आणलेलं आहे. अर्धवट करायची नाही. आता मला पाठवलेला पांढरा वळू पंढरपूर साईडचा ना. हा पंढरपूरचा आहे पण ते कुंभारीला आमच्या इथं 4 किलोमीटर अंतरावरती घेतलेलं आहे. ते 1.5 वर्षापूर्वी घेतलेलं आहे त्यांनी. आता हे सगळं चुकीचं गणित झालं. कसं झालं चुकीचं गणित सांगतो तुम्हाला. ह्या तुमच्या भागात बैल असा धनगरी कोशा कलरचा बैल असा गड अंगावर कोसा कलरचा मार्का बैल सांभाळलेली लोक आहेत आमच्या भागामध्ये. हा सिद्धापूर खाणीचं जसं रक्त आहे का नाही त्या पद्धतीची म्हणजे सिद्धापूर खाणीचे काय सगळे सिद्धापूर खाणीसारखे दिसत नाहीत. बरोबर. ते ओळखू आला पाहिजे. तांडूरच्या राजाचा कलर उदाहरणार्थ अशा कलर मध्ये अशा टाईप मध्ये अशा पद्धतीत बैल सांभाळलेली लोक आहेत तुमच्या भागात. मग त्या भागात हे काजळी प्रकार आहे पंढरपूर प्रकारातला बैल आहे. बरोबर. म्हणजे पंढरपूर प्रकारात आपल्या ह्या भागात आणून कायच उपयोग नाही. सगळं क्रॉस ब्रीड होतंय आणि सगळं मिक्स होऊन सगळं बी बाद होतंय बी खराब होतंय. ज्यांना रूप पाहिजे ते रूप येत नाही. बरोबर ना बरोबर. ह्यानी कोणाला तरी एखाद्याला गुरु करून घ्यावं लागतं किंवा ह्यानी कोणाचं तरी मार्गदर्शन करून घ्यावं लागतं. आपल्या भागात जे चालू आहे तेच चालवायचं. हो ना. आता तुम्ही विचार करा ही क्वालिटी कशी आणि याच्या अगोदर क्वालिटी कशा होत्या गावात तुमच्या भागात. हो आमच्या गावात आधी बैल म्हणजे असं एक उगा आहेत का शेती कामाला म्हणून ठेवायचे लोक. आता काही लोक हौशी झालेत किंवा वळूसाठी म्हणा किंवा चांगले खिल्लार बैल असे चालू आहेत एक आता घ्यायला. पण या वळूच्या आधी त्या माणसाकडे कसा बैल होता कसल्या कलरचा होता. नाही त्यांनी बाहेरून आणलेलं आहे. आता तुम्हाला जे फोटो पाठवलं ना तेच बैल त्याच्याकडे आता सेम. आता तुम्हाला जे फोटो पाठवले ते सेम बैल तेच त्याच्याकडे भरण्यासाठी ठेवले फक्त त्यांनी का असं सांभाळणं किंवा ह्याच्यासाठी नाही आहे. पंढरपूर साईडची झाली. हा पंढरपूरचं त्यांनी म्हणलं मला पंढरपूरचं सिद्धापूर काहीतरी गाव म्हणलं त्यांनी. सरपंच म्हणायचं मी ह्या गावात आहे. ह्या गावातल्या बैलाची क्वालिटी ती जलमत नाही. बरोबर ना. आता सिद्धापूरचं नाव चर्चेत आलं. सिद्धापूरचं नाव फेमस केलं ना आता सारखं मी ओरडून. तुम्ही सगळं केलं नाव हे करणार आता नाव वापरा पण प्रॉपर वापरा की घेऊन रक्त. हा ना. तुम्ही कशाला आबरूचं खोबर करून घ्यायला लागलाय स्वतः प्रत्येक ओळ मारत. हो ना. आज ते बैलाला बघितल्यानंतर बारकं पोरग सुद्धा म्हणत नाही सिद्धापूर खाणी असेल. सिद्धापूर खाणीला ते रूप ते कॅरेक्टर नाहीच ना काजळी दुधासारखं. नाही ना. मग कशाला तुम्ही बिनकामाचं लोकांना फसवत बसलाय. आता तुमचे जे सिद्धापूर खाणीचे जे बैल आहेत रक्त जसं सळसळत आहे तसं नाहीये त्या बैलाचं. मग शांत थंडगार असल्यासारखं ते. बरं असलं सिद्धापूरचं ठीक आहे. जे सिद्धापूरचं आहे ते वापरा की मग. जे सिद्धापूरमध्ये गुण आहेत ते गुणाचा घ्या की मग. हा ना. ठीक आहे ह्या सिद्धापूर खाणीचं आहे ना असू द्या पण हे असं गुण असलेलं घेऊ नका तुम्ही सिद्धापूर नावाचं. बरोबर. जर असेल तर आई वडील तुम्ही जगाला सगळं दाखवा. हो ना. आम्ही शहानिशा करतो आम्ही चौकशी करतो खरंच त्या गाईला जन्म नाही. हो ना. खरंच त्या बैलाच्या पोटचा आहे. बरोबर. म्हणजे असं आहे कसं झालंय माहितीये का ह्या मोबाईल मुळे वाऱ्यावर पळा लागले ती लोक. पळा लागले. तशाला जाऊ का माशाला जाऊ तिकडे जाऊ का इकडे जाऊ. त्याचा दाखवू का ह्याचा दाखवू. पण समाजात जो माणूस गच्च आहे ना आत्मविश्वासाला त्याच्या मागे कधी पण थांबा तुमचं वाटोळ होणार नाही. नाही आपल्याला आता काही माझी काळोळी माझा की तुम्हालाच फोन करणार आहे. तुम्ही सांगाल तिथं भरतो मी काय अडचण नाहीये त्याला. फक्त काय ते काही आपण वासरं जे आणले तर तुम्ही जे शहानिशा करताय ना तुम्ही वासर कुठून आणले काय आणलंय तुम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मी सगळे. तुम्ही जे डीप मध्ये चौकशी करताय की आई कुठली आहे त्याचा बाप कुठला आहे त्याची आजी कुठली आहे कारवडीची किंवा त्या खोंडाचा बाप कुठला आहे. मी असं जरा चौकशी करायला गेलो होतो त्याला. पण त्यावेळेस तुम्हाला फोन पण लावला तुम्ही बाहेर होते म्हणते मला. बरोबर की बाबा फोन लावून दिला तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही डीप मध्ये व्यवस्थित विचाराल मला काहीतरी त्यातनं माहिती व्यवस्थित मिळेल म्हणून मी तुम्हाला फोन केला होता. तुम्ही बिझी होते तुमच्या कामानिमित्त जाऊ दे आता ते झालं नाही. आता तुम्ही एवढा फोटोवरून सांगितलं मला की तिथे खोंड आपल्या सिद्धापूर खाणीचं नाहीये. जरी असलं तरी हे रक्त नको आहे आपल्याला. जरी असलं
तरी हे रक्त नकोय. म्हणजे जरी आई बापाला जन्मलेलं असलं सिद्धापूर मधल्या आणि अशा प्रकारचं जन्मलेलं असलं तर ते सिद्धापूर खाणीचं म्हणून वापरायचं नाही. बरोबर. जे सिद्धापूर ज्या गुणामुळं चर्चेत आलंय, जे गुण आपल्याला पाहिजे ते गुण असेल तर तुम्ही वापरा. मी त्याला हे पण म्हणलंय की बाबा तुझं सिद्धापूर खाणीचं बैल आहे आणि हे मळगे साहेबांना माहित नाही, असं होणारच नाही म्हणलं त्याला. एवढं मोठं खोंड आहे तुझ्याकडं आणि मळगे साहेबांना माहित नाही आपल्या भागात तुमचं सिद्धापूर खाणीचं त्यांचे गुरु आहेत म्हणलं त्यांनी, त्यांना माहित नाही असं शक्यच नाही म्हणलं. नाही हो मी पंढरपूरवरून आणलंय ते सिद्धापूर खाणीचं, ते पंढरपूरला सरपंच आहे त्याच्याकडे होतं, त्याच्याकडून मी 1.5 वर्षापूर्वी आणलंय, 1,51,000 आणलंय सांगितलं मला त्यांनी. म्हणलं ठीक आहे. मग तुम्ही बिझी होते, फोन उचलला नाही. म्हणलं ठीक आहे, म्हणलं त्याला विचारलं थोडं बहुत, आलो निघून. बरोबर. आपल्याला काय, आपल्याला खिलार गाईचंच करायचं. माझ्याकडे आता गीर गाई आहेत 4-5 आणि खिलार आधी गाईचं तुम्हाला ते फोटो पाठवलं होतं खोंडाचं, त्याची आई एक आहे. म्हणजे हाईट नाहीये पण घरची गाय आहे ती, आधी वडिलापासूनची आजोबापासूनची घरची गाईचं वंश आहे ते आपल्याकडं. बरोबर. त्याची उंचीच वाढली नाही तेव्हा कालवडीची. पहिल्यांदा गाब जाऊन खोंड दिले, ते खोंड पण चांगले आता. पण हे 2 प्युअर खिलार दिसले म्हणून मी घेतलं ते. आता ते कालवडीचं कसं तुम्ही म्हणण्यात चांगले आहेत का कसे आहेत काय? हो चांगले आहेत. आता त्यांना सगळं खुराक वगैरे चालू आहे, आता भुस्सा वगैरे चालू आहे सकाळी, दुपारचं कडवळ वैरण असतं आणि ओला वैरण पण आहे, वाळा वैरण पण, असं सगळं चालू आहे त्यांचं आता. आता तुम्ही म्हणाल त्यावेळेस माझा येईल, त्यावेळेस तुम्हाला फोन करतो, तुम्ही म्हणाल तिथं बोलू आपण. हो. माझं काय मंगळवेढा जास्त लांब नाहीये, 2 तासाचा रस्ता आहे. बरोबर. तुम्हाला यायला, तुमच्या इथे यायला. बरोबर. जरी तुम्ही इकडे कधी आला तर आमच्याकडे व्हिजिट करा, तेवढी अपेक्षा आमची. होय, नक्की. तुमचं ते याचं जुन्नरचं पण बऱ्याच वेळ 46 मिनिटाचा मामांचं तुमचं मी कॉलिंग ऐकलं व्हिडिओ युट्यूबवर. तो माणूस तर काय बोलला राव, खरंच अक्षरशः असं अंगावर काटे येतात ते ऐकताना. माणसाला काहीच माहिती नव्हतं तर ते माणूस तुमच्या जवळ एवढ्या लांबून 250-300 किलोमीटरवरती कालवड घेऊन गेलाय. त्याची सांभाळ, त्यांनी जे सांगितलं त्याचं जे निरीक्षण, जे बारीक निरीक्षण जे आहे, जबरदस्त केलेलं आहे त्या मालकाने. आज याच्यावरून विचार करा महेश भाऊ, आज डोळ्यासमोरच्या माणसाचं डोळ्यासमोर ऐकायला आज मनस्थिती राहिली नाही ना. आणि आज 500 किलोमीटर, हजारो किलोमीटर वरून लोक जर आपण काम करतोय त्या कामावर जर विश्वास ठेवून जर त्यांचं वाटोळ झालं नसेल तर आज आई बापानी पोराचं ऐकायला, आणि पोराने जर चुकलं असेल तर आई बापाला असं बोलायला काय अडचण आहे? हो ना. ते लोक असे पण आहेत की बाबा कालवड विकलंय, ते विकलं खाल्लं काय, खाटकाले विकलं काय, त्याला विचारत पण नाही. तुम्ही एवढं वावरजून फोन करून त्याला चौकशी करताय, डीप मध्ये विचारताय, तुम्ही पुढचं पण गायडन्स देताय की बाबा किती मास घालायचा, किती मास भरवायचं. मामाने पण व्यवस्थित सांगितलं की त्याला 2 वाफ गेले असतील तर 3रा वाफ भरवा तुम्ही आता. ते जे ऐकलं, खरंच तुम्ही त्या खिलार मधले गुरु आहेत आता सध्या. जे बेसिक आहे ते बेसिक दिलेलं कळलं पाहिजे आणि घेणाऱ्याला पण कळलं पाहिजे आपल्याला घेण्याची वेळ आहे. बरोबर. आणि मी या जगापुढे मांडतोय म्हणजे प्रत्येक तरुण वर्ग जागा झाला पाहिजे. आज तरुण वर्ग प्रत्येक नोकरीच्या पाठीमागे आई बापाच्या सांगण्यावरून आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरून. बरोबर. पण प्रत्येक आई बापाला कळलं पाहिजे आपल्या पोरातलं कॅरेक्टर, आपल्या पोरातलं गुण कळलं पाहिजे. हे पोरग आपल्या या कामात आहे. हो ना. म्हणजे मी कोणतरी हे जगापुढे सत्यता मांडल्याशिवाय जागृत कशी व्हायची? हो ना. खिलारला कमी समजू नका कोणी. नाही, खिलार आहे हो. तुम्ही जे महत्व सांगता ना ते खिलारचं. आणि राजमाळग्याला कळलंय म्हणून राजमाळगे अफाट रक्त आटवतोय, अफाट वेळ देतो. हो ना. आज तुम्ही कोणाच तर ऐकून मला न भेटता माझी माप काढाय कोणच जाऊ नका. नाही ना. कारण लोकांचं तेच झालंय. आज ही गोष्ट यानं का केली, हे वाक्य का बोललं, हे शब्द का वापरलेत, किंवा ही शब्दरचना का केली, किंवा एवढ्या आवाजात एवढा वेळ देऊन एवढा वेळ रेकॉर्डिंग हातातलं काम सोडून का केलं असेल? बरोबर ना. म्हणून प्रत्येक वळू मालकाला सुद्धा माझी विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, खिलार गाय मालकांना सुद्धा विनंती आहे, फोटोनं फोटोच काम केलंय, व्हिडिओनं व्हिडिओचं काम केलंय, चॅनलनं चॅनलचं काम केलंय, जाहिरातीनं जाहिरातीच काम केलंय, मी माझं काम केलंय. तसं प्रत्येकानं प्रत्येकाचं सरळ पद्धतीनं जाऊन भेटून अंतकरणाला लावून घेण्याचं विसरू नका. हो ना.
मी फोटो 1 नंबर काढलाय म्हणून अंतकरणाला लावून घेऊ नका, मला व्हायरल करू नका. हो ना. मी व्हिडिओ 1 नंबर काढले म्हणून माझी व्हिडिओ बघून मला व्हायरल करून 1 नंबर गाजवू नका. बरोबर बरोबर ना सर. पण तुम्ही सत्यता जाणून घ्या, मग त्या फोटोला पाठिंबा द्या, मग त्या व्हिडिओला पाठिंबा द्या, मग मला पाठिंबा द्या. जर तुम्ही त्या गोष्टीत वास्तव सरळ पद्धतीने जर अनुभवल्या नाही, तुम्ही कशाला मोठं करताय, मला कशाला मोठं करायला लागलं, बिनकामात तुमचा वेळ का वाया घालवताय. नाही खरंच खिलारमध्ये काम कराल तेवढं तुम्ही आणि त्यांना सांभाळलेलं कधीच वाईपट जाणार नाही. मग हे ज्याला कळलं आणतो, ते ज्याला कळलं त्यानं तर सोडू नये ना हातातून. नाही नाही, म्हणूनच मी तुमचे व्हिडिओ बरेच 6-7 महिने झाले बघत होतो मी. म्हणजे जसं मी इकडे आलो शेताकडे तसं बघतच होतो. पण हे 2 कालवडी माझ्या मामाने बघितले होते. ते मामाने माझं बोरचं काम करतो, बोर एजंट आहे. मग त्यांनी सांगितलं की तिथे 2 कालवडी चांगल्या आहेत, त्यांनी विकणार आहे. तो जातीनं मालक, कालवडीचा मालक जातीने मुसलमान आहे. तर त्यांनी खातकाला विकलं नाही. त्यांनी म्हणला 1000-2000 तुम्ही कमी द्या, पण तुम्हीच घेऊन जा. पाळणाऱ्या माणसाला पाहिजे द्यायचं मला. आलेली 4 महिने त्यांनी कालवडी सांभाळलाय, दिला नाही कोणाला. आमच्याकडे कारुणी असतं, बैल कोणाचं असं असतं, आमच्याकडे कारुणी असतं. त्यावेळेस त्यांनी म्हणलं की तुम्ही घेऊन जावा. तर पण ते शेवटी आपल्यालाच दिला. त्याला मागत होते 30-35 हजार रुपये लाख खातकानी. आपल्याला 22,000ला जोडी दोन्ही दिलेली आहे त्यांनी. पण आपल्या आयुष्यात आलेली संधी ओळखता आली पाहिजे. हो ना. नाही त्यामुळेच मी डेअरिंग केलं की बाबा तुमचे जे व्हिडिओ बघतो, तुम्ही जे सांगताय, तुम्ही जे मार्गदर्शन करताय, त्या हिशोबाने मी 2 खरेदी केलेल्या आहेत. बर. तर आपली शेती पण आहे. शेवटी आपल्या शेताला चांगल्या वस्तीवरती 2 बैल खोंड चांगले दिसले. लोक म्हणतील की बाबा कुठून तयार केले, काय केले. त्यावेळेस माळगे साहेबांचं नाव सांगितलं तरी मला समाधान आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं मी. काय म्हणलं परत सांगा मला, मी ऐकलं नाही. मी म्हणलं की कालवडी जे आणलेले आहेत, माझी वस्ती आहे, माझं शेत जमीन पण भरपूर आहे. 2 कोंड त्यांची जर पहिला जर कोट्यावरी जर बांधलेलं काम नाही केले तरी चालतील मला. उद्या कोण 2-4 लोक आले ते म्हणले की बाबा खोंड कशी तयार केले, काय केले, कुठून केले, काय, त्यावेळेस माळगे साहेबांचं मार्गदर्शन केलं तरी मला समाधानी जीवाला. हे विचार ह्या जन्मात आल्यानंतर हे सुचले आणि ते तुम्ही वास्तवमध्ये उतरवताय, ह्याच्यासारखं ह्या जन्मात भाग्य कोणतं मोठं नाही, लक्षात ठेवा. जे पाहिजे ते तुम्ही दारात टिकवताय बरं का. हो. त्याची लघवी आणि शेण जरी अंगणाला लागलं ना, शेताला लागलं ना, ते प्रॉपर जर सिस्टीम न वापरलं तर त्याचे दिवस वेगळं जाईल. हो ना. त्यामुळे काही अडचण नाही, घाबरायची गरज नाही, भ्यायची गरज नाही. फक्त विश्वास ठेवायचा. जुनी माणसांचं शरीर, जुनी माणसांचं हाड, जुन्या माणसांचं विचार हे कोणावर अवलंबून होतं? हे दुधा तुपावर अवलंबून होतं देशी गाईच्या. हो ना. आता काय पेसळ दूध निघाले. आता जर्सी गाई 10 लिटर दूध देते, पण ते अर्थ नाही ना. त्या 10 लिटर मध्ये कोळवावर पण चांगलं दूध मिळतात. अहो तिथं तुम्ही कमी दिवसात श्रीमंत व्हायचं साधन हातात धरलं, चुकीचं. हो ना. कमी दिवसात मला श्रीमंत व्हायचंय, मला बंगला बांधायचाय, मला गाडी घ्यायची आहे, मला हप्त्यावर मोबाईल घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही ह्या माणसाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा तुम्ही बिगर गुरुचं तुम्ही स्वतः नियोजन करायला लागला. कमीत कमी आपल्या आई बापाला तर विचारा ना की बाबा जर्सी घेतल्यानंतर चांगलं आहे का वाईट आहे. ज्याच्या घरात जुने आई बाप आहे ना त्यांना विचारायचं जर्सी घेऊ का नको. आई बाप काय सांगतात बघा, आई बाप कुठल्या लेकराला वाईट सांगतील का? नाही ना. तुम्ही जर आई बापाचं ऐकत नसला, तुम्ही जर आई बापाच्या आज्ञा पाळत नसला तर तुमच्या आयुष्याला अर्थ काय? आई बाप जरी चुकत असली, आई बापाला तुमच्याकडे ताकद पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे तेवढा. नाही तुम्ही विचार करतायत हे चुकीचं आहे आणि समाजामध्ये अशी माणसं चांगल्या प्रकारे काम करतायत, त्यांना 4 लोक मानतायत, 4 लोक चांगलं म्हणतायत, आपण त्यांना एकदा भेटूया. हे पण तुम्ही आई वडिलांना सांगायचं आहे. हो ना. आता माझ्याकडे आधीपासून खिलार होते. आधी माझे वडील जेव्हा शेती करायचे होते त्यावेळेस लेबरचा पण प्रॉब्लेम नव्हता आमच्याकडं.
बर. लेबर पण बऱ्यापैकी मिळायचे, चाकरीची गाडी मिळायची. हा, हा. मध्यस्थी हे 2008-9 पासून आमच्याकडे जे विमानतळ मंजूर झालं बोरामणीला, बरोबर. तेव्हापासून काय झालं, पैसे भरपूर आले आमच्या गावामध्ये. होय. पण लोकांची काम करायची वृत्ती कमी झाली. बरोबर. तर रोजाने जायचं, 11 वाजता यायचं, 5 वाजता निघून जायचं, 500 रुपये 600 रुपये हजेरी घ्यायचं बरोबर. जेंट्सला. लेडीजला 300-400 रुपये. हो, हो. चाकरीची गाडी मिळणं कमी झालंय. मग त्यावेळेस वडिलांनी थोडेसे बैल पण होते आपले मोठे, बैल पण विकले. सांभाळणं होईना, त्यांना बावून काय करायचं, त्यांचं हे करून पेक्षा कोण सांभाळतं त्याला कमी पैशात विकून टाकले असे. बरोबर. हा. मग आता मी वडिलांचा पण विरोध होता त्यावेळेस घेताना, की बाबा सांभाळणार कसं, काय करणार, असं त्यांचं आधी अडचणींना कसे आले ते त्यांना माहिती असतं. बरोबर. लेबरचा प्रॉब्लेम आपण नुकतंच मग मी तुमचे व्हिडिओज दाखवले की बाबा असं आहे, असं होऊ शकतं, पुढे आपल्याला हे होऊ शकतं. मग 2 माणसं पण आपण वाढवले आता शेतामध्ये चाकरीला. मग वडिलांना दाखवलं, वडील फोटो म्हणत होते की नको घेऊ. मग आणल्यानंतर म्हणले की बाबा कारवडी चांगल्या आहेत, सांभाळ व्यवस्थित करा, फक्त खराब झालं तर माझ्याकडे वाईट कोण नाही तुमच्यासाठी. तुम्ही कुठं असता? बोरामणीला जॉब करते? नाही, माझं दुकान आहे खत औषध बी बियाणाचं. बर बर बर. आणि माहिती सेवा केंद्र पण आहे माझं. महेश भाऊ, तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे बरं का. म्हणजे मला वाटतं त्या गोष्टी समोर येतात कधी कधी बरं का. मला काय वाटायचं माहितीये का, आयला जातीनं खत दुकानदाराची माझी एखादी ओळख व्हावी. तुम्ही दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट बनवून जसं विकता, हो ना, तसं आपल्या अंगणातल्या कंपनीचा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही थोडं थोडं विक्रीसाठी ठेवून लोकांच्या डोक्यात फिरू शकता. हो ना, हो ना. आज बघा, हे शेण वापरा म्हणलं तर एखाद्या शेतकऱ्याला सांगितल्यावर डोक्यात बसत नाही. साहेब, तुम्ही त्या ठिकाणी हे युरियाचं पोतं वापरा, उसाला काळोखी येते म्हणलं की ती युरियाचं ठिका आणणार. पण त्या शेतकऱ्यांना युरियाचं ठिकं वापरू नको, हे एक पाटी शेण टाक म्हणलं तर तो शेतकऱ्याला ऐकणार नाही. नाही ना. मात्र तुम्हाला 300-400 रुपये 500 रुपये त्या युरियाच्या ठिक्याला देणार. हो ना. किंवा उदाहरणार्थ तुम्ही हे औषध जाऊन फवार, पिकाला ताकद येते म्हणलं की ती तुमची बाटली आणणार, खताची ती औषधाची बाटली आणणार, किंवा ती कीटकनाशक आहे ती फवार म्हणलं की तुमचं ऐकणार. मात्र ते शेजारच्या शेतकऱ्यांना गोमूत्र फवार म्हणलं तर ऐकणार नाही. हे नक्की खरं आहे, सत्य परिस्थिती आहे. कालांतराने आज परमेश्वरानं तुम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर पुण्यासाठी करा ही माझी विनंती आहे. बरोबर. आणि सरळ पद्धतीने भेट दिल्यानंतर त्या गोष्टी जग जाहीर करायला मी स्वतः येतो तुमच्या ठिकाणी. या ना सर, या ना, नक्की. तुमचं कधी स्वागत आहे आमच्याकडे. तिथं आल्यानंतर तुम्ही त्या युरियाच्या ठिक्याच्या सोबत शेणाच्या बनवलेला कसाही असू द्या, जीवामृत असू द्या, नाहीतर डायरेक्ट कोरं शेणाचं पॅकिंग पिशवी असू द्या, ह्याच्यापेक्षा ही घेऊन जावा म्हणून तुम्ही सांगायचं. हो ना. आणि त्याच्यानंतर एखादी फवारणी असेल टॉनिक म्हणून, तर ह्याच्यापेक्षा हे गोमूत्रावर प्रक्रिया केलेलं किंवा डायरेक्ट गोमूत्र एवढे एमएल फवारा, ह्या गोष्टी तुम्ही दुकानात ठेवा. हो ना. आणि कधी साहेब, महेश भाऊ, तुम्ही टोटल रासायनिक मधून बाहेर पडणार असेल तर ह्या गोष्टी करा. हो ना. म्हणजे तुम्ही त्या दुनियेतून बाहेर पडायचं डोक्यात आल्यावर मग तुम्ही त्या गोष्टीला हात घाला. कारण काय आहे, आता मी 2012 पासून ते 2017 पर्यंत मी पुण्याला होतो. म्हणजे थोडंसं मागं जाऊन मी सांगतो तुम्हाला, इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करायचं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून. हा, आपली एक कंपनी होती, ते कालांतराने बंद केली थोडीशी. मग त्यावेळेस आम्ही भेंडी, बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न हे सगळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून आम्ही घ्यायचो. आणि त्यावेळेस ऑर्गॅनिकच औषध द्यायचं, म्हणजे रेसिड्यू फ्री. फुटी ऑर्गॅनिक नाही आहे, फर्टिलायझर द्यायचे खालनं, पण स्प्रे जे आहे फक्त ऑर्गॅनिक द्यायचो आम्ही. हा, आता तुम्हाला माहिती असेल, फलटणला त्याला केबी एक्सपोर्टर म्हणून आहे, मोठा एक्सपोर्टर आहे तो. त्याला कॉम्पिटिटर होतो मी 2014 साली. हा, ते कालांतराने काही अडचणी आल्यामुळे पार्टनरशिप मध्ये होती, ते पार्टनर थोडंसं हे फसवला, त्यामुळे ते बंद केलं आपण कंपनी. पण ते येऊन माझ्या प्रॉपर गावात चालू करायचा प्रयत्न केला, 2 वर्ष प्रयत्न केले, पण लोकांची मेंटॅलिटी झाली नाही ती. लोक काय करतात, पिकवतात, फुकट विकल चालेल, प्लॉट सोडून देतील एखादा भाजीपाल्याचा, बरोबर देत नाही म्हणून, पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये करणार नाहीत, असे मेंटॅलिटीचे लोक आहेत आमच्याकडे. बरोबर. मुळात काय झालं, एअरपोर्टचा जो पैसा आला ना, त्यामुळे थोडंसं
लोकांची शेती करायची मेंटॅलिटी कमी झाली. बरोबर. हा का जमिनी गेल्या, पैसे आले, अकाउंटला पैसे ठेवणार, व्याजबद्दी करणार, खाणार, अशी लोक झाल्यात. बरोबर. आणि मग हीच मेंटॅलिटी कशी चेंज करायची ह्यावरती विचार करून ते प्रॉपर गच्च गोष्ट घडलीच पाहिजे. हो ना. आता तुमच्याकडे 100 शेतकरी लक्ष देतात ते सगळ्या गोष्टी घेण्यासाठी, बरोबर आहे. हो ना. तुम्ही 10-20 रुपये जास्त सांगा, ते देऊन घेऊन जाणारच. हे वरून किंमत वाढली म्हणा, तुम्हाला 100 रुपये जास्त देणारच. महेश भाऊ, तुम्हाला एक तळमळीने सांगतोय, एक कळकळीने सांगतोय की मला वाटत होतं की खत दुकानदार एखादा माझा जोडीदार व्हावा, किंवा जातीने एखादा खत विकणारा, औषध विकणारा माणूस हा खिलार शेतकरी शान परिवारमध्ये यावा असं वाटायचं मला. वाटायचं. मस्त माझे भाऊ पण खत विकतात, माझे चुलत भाऊ पण आहेत, गावात दुकान आहेत, पण ती तीव्रता त्यांची नाही ऐकण्याची. ज्याची तीव्रता नाही, जो ऐकू शकत नाही, ज्याचे कानाचे पडदे ह्या गोष्टीसाठी उघडे नाहीत, त्याला सांगून उपयोगाचं नाही. कारण त्यानंच कधी गायला वैरण टाकलेली नसते, त्यानंच कधी गायच्या अंगावर हात फिरवलेला नसतो, त्यानं कधी दुधाची किंमत समजून घेतली नसते, त्याने शेणाची किंमत समजून घेतली नसते. महेश भाऊ, मी जर ह्या गोष्टी त्याला सांगितल्या तर डोक्यावरून पाणी जाय ना त्याच्या. म्हणून एक विशिष्ट गोष्टीमध्ये तुमची जी स्टेज आहे, ती स्टेज परिपूर्ण झाल्यानंतर लोक 100च्या जागी 200 रुपये तुम्हाला देऊ शकतात. आणि तुम्ही प्लॉट बनवायचा आहे, अर्धा एकराचा, 10 गुंठ्याचा, 1 गुंठ्याचा, 2 गुंठ्याचा, काही करा. आणि उदाहरण म्हणून 2 गुंठे बनवायचे, एक रासायनिकचा आणि एक सेंद्रियचा. बरोबर. आणि जातीने जगाला सावध करून ह्याच जन्मात जास्त काळ थोडं जगा. आपल्या नातूला आजोबा दिसू द्या, परतुंडाला आजोबा दिसू द्या, परतुंडाला खपर पंजोबा दिसू द्या. हो ना. याच्या पाठी मग एकच आहे की खिलार गाय. आता माझं तसंच, आता तुम्ही जे म्हणले ना, आता ऑर्गॅनिक मध्ये आपण चांगलंच पिकवतो आणि घरी खायला जे आहे ते फक्त शेतातलं, विकत काही आणत नाही. तेवढंच वर्षात 1-2-4 वेळा आणत असतील, नाहीतर कंटिन्यू 12 महिने भाजीपाला म्हणा, हे म्हणा असतात. आता मला मुलगी आहे, माझे अजून आजोबा दोन्ही पण आहेत. आमचं एकत्र कुटुंब आहे सगळं. काही त्यांच्या कामानिमित्त पुण्याला असतात, काही सोलापूरला असतात. सगळे एकत्र कुटुंब, फॅमिली आमची अजून एकच आहे आमच्या गावामध्ये. सगळं एकत्र आहे आम्ही अजून. तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहो. तुम्ही कधी येताय मला फोन करा. भेटू आणि व्यवस्थित डिस्कस करू त्याच्यावर. नक्की. आणि मला आवडतंय की जो खरंच बदल घडवणारा व्यक्ती वाटते ना, तुम्ही औषध विक्रेता असून किंवा खत विक्रेता असून तुम्ही ह्या तीव्रतेने ऐकताय म्हणल्यावर माझं वेळ देणं कर्तव्य. मला सुद्धा कळलं पाहिजे मला वेळ कोणाला द्यायचा. मी सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला, माझा फोटो, व्हिडिओ, माझा चॅनल, माझी जाहिरात बघून मला पाठिंबा द्यायचा ठरवायचा नाही. बरोबर. मी कोणत्या भावनेतून काम करतोय, किंवा मी कोणाचा चेला आहे का, मी कोणाच्या सांगण्यावरून वागतोय का, किंवा मी कोणाच्या हाताखाली लुडबुड करतोय का, किंवा माझ्यावर कोण आज्ञा देणार आहे का, किंवा कर म्हणेल तसं मी करतोय का, किंवा या खिलारमध्ये खरंच राजकारण करतोय का खरंच जे पाहिजे ते लोकांच्या डोक्यात कळतोय, याचा अभ्यास तुम्ही समोर भेटल्याशिवाय होणार नाही. आणि काही आता कळणाऱ्या लोकांना कसं आहे, आता ऑर्गॅनिक कडे वळायला लागलेत काही, ज्यांना त्याची महत्व कळलेलं आहे ऑर्गॅनिक आणि रासायनिकचं, की बाबा पिकून विकण्यापेक्षा पिकून आपण कसं खाऊ शकतो, की आपण 1-2-4 वर्ष कसं जास्त जगू शकतो. ज्या लोकांना कळलं ती लोक आता जमीन घेऊन ऑर्गॅनिक करायला लागलेत. अशी पण मार्केटमध्ये लोक आहेत. ज्या लोकांना 4 दिवस जगायचं आहे ना जास्त, ज्या लोकांना हा जन्म परत नाही हे माहिती आहे ना, ज्या लोकांना विचार किंवा बुद्धी आपली दुधाशिवाय पर्याय नाही हे माहिती आहे ना, तो आजच आणि आत्ताच खिलार गाई घेतो. मग ते स्वस्त बघत नाही, माग बघत. सर आता आमचे गुरु आहेत ना, आपले जे पंचपीठ आहेत, काशी, श्रीशैलम, आपले जे पंचपीठ आहेत ना, त्या पीठाचे आमचे गुरु आहेत काशी जगद्गुरु आहेत, डॉक्टर मल्लिकार्जुन शिवविश्वनाथ शिवाचार्य. त्यांनी म्हैसूरला गेले होते आमचे गुरु. त्यावेळेस त्यांना ऑर्गॅनिकचा एक प्रोडक्ट मिळाला की बाबा
त्याच्या वजनाच्या 100 पट पाणी धरून ठेवतं ते प्रोडक्ट असे. बर. हा, म्हणजे आपल्याकडे ड्राय एरिया आहे, पाऊस कमी असतो. तर पाऊस कमी असताना पाण्याची साठवण जमिनीमध्ये कसं ठेवू शकतो असं एक प्रोडक्ट आहे. फुल्ली ऑर्गॅनिक आहे, 100% ऑर्गॅनिक आहे, सर्टिफाईड आहे त्यांचा. ते एक प्रोडक्ट घेऊन आले होते, मला परवा सॅम्पलला दिले होते 1 किलो. 2000 रुपये किलो रेट आहे त्याचा. बर. त्या प्रोडक्टचा ते मी वापरलं, बेस्ट रिझल्ट आहे, बेस्ट. म्हणजे त्यात झाडाची क्वालिटी म्हणा किंवा त्याच्या झाडाचं जे फळधारणा ह्याच्यामध्ये जे दिसतं किंवा जमिनीमध्ये जे भुसभुशीतपणा असतं त्या एरियामध्ये जिथं खात टाकलंय, बेस्ट रिझल्ट आहे त्याचे. आपलातून रिझल्ट आहे त्याचे. आता ते पण त्यांचे भक्त लोक, आता आमच्या सोलापूरमध्ये भरपूर भक्त लोक आहेत त्यांचे. म्हणजे सोलापूर सिटी मधले 90% भक्त लोक त्यांचे आहेत म्हणून समजा. हा, तर ते सगळ्यांना डायव्हर्ट करू शकतात थोडं. म्हणजे जे आधी ट्रायल कोण आमच्यासारख्यांना ट्रायल देणार असं त्यांचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे ऑर्गॅनिक फार्मिंग वरती आता. बरोबर. आणि हे जगांना कळलं पाहिजे. हो ना. जगापर्यंत मुळात पोहोचवणारा पाहिजे. हो ना. हे तुम्हाला मला कळून उपयोगच नाही. आपण दोघांनी करून काय वाढणार आहे सांगा. हो ना. आपल्या दोघांचे आयुष्य तेवढी जरा व्यवस्थित सिक्युरिटी मध्ये राहतील. हो ना. पण आपल्यामुळे कोणाचं तर आयुष्य सिक्युरिटी मध्ये राहतंय म्हटल्यावर ते पुण्य नाही का जिवंतपणी? हो ना. त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय? जिवंतपणीच आहे ना पुण्य. हो ना. मग खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल सोबत जर कट्टर राहिला तर काय वाटोळ होणार आहे तुमचं? काय नुकसान? काही होणार नाही. करायचा विचार. तो माणूस स्वतःच्या आयुष्यासाठी धडपडतोय का खरंच त्यानं धडपडलेल्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेतोय? हो ना. हे सिद्धापूर नावाचा काही लोकांना तिटकारा होता काही वर्षापूर्वी म्हणजे असा खुन्नस असायची. काय ते सिद्धापूर. आणि ते आमचे गुरु पण म्हणतात की बाबा खिलार गाईचं जे गोमूत्र आहे ना, तुम्ही जे कॅन्सर लोकांना हे देतात, आपलं काय म्हणतात त्याला, कॅन्सर लोकांना ट्रीटमेंट करतात बघा आपलं ह्याचं, आठवत नाही मला, ते इंजेक्शन असतं त्यांचं, इंजेक्शन हे काय त्याचं नाव म्हणतात त्याला, मला आठवत नाही, मी आठवल्यावर सांगतो सर नक्की तुम्हाला. तर तुम्ही रोज एक चमचा जरी घेतला ना तर तुमचं शरीरातलं सगळं घाण काढून टाकतं ते बाहेर. बरोबर. हा, रोज सकाळी एक चमचा घेतला. मुळात विचाराची शुद्धता करण्यासाठी सुद्धा खिलार गाय असावी. हो. विचाराच्या शुद्धतेसाठी सुद्धा खिलार गाय वापरली जाते. हो. चालेल. तुम्ही कधी येताय मला कळवा सर, नक्की आपण भेटू. नक्की मी कळवणार, नक्की आवर्जून भेटणार, भेट घेणार. हो. फक्त एखाद्या गोष्टीची खोली कळण्यासाठी किंवा खिलार शेतकरी चॅनलची खोली कळण्यासाठी त्या चॅनल सोबत कट्टरता बाळगावी लागते, हे एवढंच पेरायचं. हो ना. आपल्याला काय जास्त पेरायचंय? बरं, चॅनल तुम्हाला समजण्यासाठी त्याचं कट्टर राहावं लागतं. हो ना. आणि एकमेकांच्या गाठीबिटी झाल्याशिवाय किंवा जी गोष्ट जाणून घ्यायची ती जी गाठीबिटी झाल्याशिवाय ती गोष्ट त्याच तीव्रतेने डोक्यात बसत नाही. हो ना. बरोबर ना. काय चुकीच बोललो? नाही ना. हा. खिल्लार मध्ये कष्ट केलं की 100% फळ मिळणारच आहे, आणि ते फळ चांगलं मिळणार आहे. महेश भाऊ, मी कष्ट करतोय म्हणून 1% जागृत झाले ना डोक्यातल्या विचाराची तुमच्या. हो ना. मी कष्ट करतोय म्हणून तर जागृत झाली ना. बर, तुमची जागृत कोणामुळे झाली हे सुद्धा सांगाय विसरायचं ना. नाही ना. 100% नक्की. तुम्हाला मगाशीच म्हणलं ना मी. आलो. बरोबर. चालतंय, कधी वेळ भेटला, सुट्टी वेळ आली तर या. येतो ना मी, तिकडे आलो तर मी नक्की फोन करतो सर तुम्हाला मंगळवेढ्याला वगैरे. शर्ट कुठं? वेळात वेळ काढून जरी आला तरी चालेल, किंवा मी कामं झाली की घरातली येऊ शकतो. पण विषय असा झालाय महेश भाऊ
की मी आज कोणाकोणासाठी वेळ काढायचा हा मोठा प्रश्न वाढतोय आणि घरात परत वाद निर्माण होऊन तो अडथळा निर्माण होतोय मला. बरोबर ना. सगळे कामं तुमची घरची सांभाळून बाहेरचं सांभाळायला लागेल. एकटं डोकं किती डोक्याला जाऊन भेटणार. हो ना हो ना हो ना हो ना आपल्या जगातले 100 डोके आहेत समजा. हो ना. त्या 100 डोक्याला एकदाच वेळ काढायचा ना. हो ना. आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी खिलार शेतकरी शान परिवारची भेट घ्यायला एकदाच एका डोक्याला एकदा वेळ काढायचा. तुम्हाला काय 100 वेळा एका डोक्याला ये म्हणतोय काय? नाही ना. पण हे एका डोक्याला किती जणांपाशी वेळ द्यावा लागतो, कधी किती फिरायचं. हो ना. म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्टी लिमिट आहे. हे शरीर पण हाडा कातडाच आहे हो. हो ना. काय लोखंडाचं किंवा लाकडाचं नाही. बरोबर ना बरोबर ना. किंवा ही मशीन नाही. हो ना. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हो ना. सहज लोक म्हणतात, सहज बोलतायत, जवळ आलाय आमच्याकडे यायचं नाही का? जेव्हा तुम्हाला किती तर बोलतो या या म्हणून तुम्ही येत नाही. हो ना. महेश भाऊ कसा का एका डोक्याने किती ऐकायचं, किती पेलायचं, किती गेलायचं. जवळ येऊन जरी काही कामानिमित्त काही निघाला तरी माणूस गडबडीत तसंच घाई गडबडीत विसरून जाऊ शकतो. ते आपण समजून घ्यायला लागतं. आणि दुसऱ्या बाजूला अजून वेगळी लोक आहेत. कशी याला काय शेपूट सांभाळायचं कळतंय का लागलंय बोर्डायला. हो ना. हा हो ना बरोबर. हे दारात काय गाजरा आहे ती काय? हो ना. ते म्हणतात ना निंदकाचे घर असेल शेजारी, तसं त्याला वैरण टाकायचं तर माहिती आहे का? म्हणजे सहज म्हणजे ते उड्या जेव्हा भावाच्या बापाच्या जेव्हा उड्या मारतो ह्याला काय जमत. हो ना. सहज म्हणणार आहे. हो हो. म्हणून मला सगळं वेळेनुसार करावं लागतं. हो ना हो ना. मात्र तुमच्यासारखे विचाराची माणसं भेटले की माझं मन काय म्हणतंय की यांना प्रथम भेटून येऊया. ते डोक्यात राहिले की माणूस काय करतो, वेळ काढून निघून यायलाच बघतो. हो ना हो ना. चालतंय, काय अडचण नाही. चालेल सर चालेल. वेळ दिला म्हणजे मी तिकडे आलो तर मी पण फोन करतो. वेळ होता म्हणलं जरा बोलून घ्यावं सकाळी. हो ना. बरेच दिवस सारखे मेसेज बघतोय, रिप्लाय देतोय, पण चर्चा बोलणं होत नव्हतं आपलं काही. मग आज जरा निवांत होतो थोडं घरी. हो ना. त्यामुळे वेळ द्यावा म्हणलं. आवर्जून मला मेसेज करायचा, ज्याला कोणाला बोलायचं आहे का नाही. हो हो. त्यांनी वेळ काढून बोलायचं. मला कळतंय भावना लोकांच्या बोलताना. हो ना. की हा माणूस खरंच स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतोय का खरंच ह्या बोलण्याचा जगाला फायदा. हो ना. चालतंय, ठीक आहे. चालेल सर. ओके. ओके सर, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. वेळ दिला त्याबद्दल. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही मला वेळ दिला ते महत्वाचं आहे. तुमच्या एवढ्या गडबडीच्या शेड्यूल मध्ये मला एवढा वेळ दिला त्यामुळे मी धन्यवाद खूप म्हणतो तुमचे. आणि आवर्जून तुम्ही इकडे आले की फोन करा मला. माझं कर्तव्य ते मी करतोय, तुमचं कर्तव्य करायला विसरू नका. नाही नाही नाही. कट्टरता राहणे, सरळ पद्धतीची भेट, डोळ्यानं बघितल्याशिवाय त्याचा उलगडा करणे किंवा खात्री केल्याशिवाय त्याचा घवघवा करणे. हो हो हो. आज राजमळगेचा प्रचार करायचा समजा, राजमळगेची किंवा खिलार शेतकरी शान परिवारची आपल्याला चर्चा करायची समजा, तर खरंच तिथे भेटल्याशिवाय चर्चा करू नका. हो हो. लक्षात आलं तुमच्या? हो सर. हा ठीक. चालेल. ठेवू? ओके सर.